चा ब्रँड, एक दानिवचा ब्रँड, तर त्यांच्या समोर आपल्याला संघ पाहायला मिळतोय. ज्यांनी पहिला दिवस गाजवला तो टीम साईनाथ अर्नाळा. निश्चितच त्यांचंही करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. काय जबरदस्त K11 नालासोपारा संघाचा पराभव केला. वरच्या दर्जाचं क्रिकेट दाखवलं. मी नेहमीच म्हणतो समोर किती चांगला संघ असला तरी देखील तुम्ही त्यांच्या वन स्टेप अहेड कसं राहता या गोष्टीला महत्त्व आहे. आणि ते वन स्टेप काय अगदी 5 स्टेप अहेड राहिले ते म्हणजे टीम अष्टविनायक बॉयज. आणि मी मगाशी देखील माहिती दिली की अगदी सकाळी त्यांची एंट्री कन्फर्म झाली, तो कॉल झाला, तिथून ते आले आणि त्याच्यानंतर सलग ते सामने जिंकतायत. सध्या बॅटिंग करतायत अष्टविनायक बॉयज. प्रेक्षक देखील अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला सपोर्ट देत आहेत. त्या तमाम प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक आभार. MCC ची स्पर्धा 6व्या वर्षात अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न होते आणि भविष्य काळात आशा आहे या मैदानाची डागडुजी तर होणारच आहे, मात्र भविष्य काळात या मैदानावर तुम्हाला क्रीडा रजनी स्पर्धा पाहायला मिळेल, लक्षात घ्या. आणि नक्कीच ती पाहायला मिळेल अगदी जपान वरून. चला MCC च्या कार्यकर्त्यांना विनंती करतो थोडंसं मागे व्हा प्लीज, थोडंसं मागे व्हा. चला मॅच सुरू करूया. गोलंदाजी मार्कवर आलाय अब्राम. स्ट्राइक केला बॅटर आहे विश्वनाथ जाधव. अब्रामची कामगिरी देखील अफलातून झाली या 19 मालिकेमध्ये, त्यामुळे त्याचे हौसले बुलंद असतील. मात्र सध्याची गणित तितकीशी सोपी नाहीये, आकडेमोड करावी लागेल. मॅच ऑन. हो, यावेळेला आपण बघतोय एक वेगळा फटका एक्झिक्यूट केलाय, मात्र फक्त ग्लाइड करायचं होतं, दिशा द्यायची होती. फटका थोडासा चुकलाय, मात्र एक धाव देऊन जातोय. एक गोष्ट मात्र चांगली झाली आहे, इन्फॉर्म खेळाडू भार्गव पाटील स्ट्राईकवर आलाय. कारण आतापर्यंत या मालिकेत जेव्हा जेव्हा त्याला स्ट्राईक मिळाले तेव्हा तेव्हा त्यांनी दाखवलाय दिवान मॅनचा ब्रँड. काय बॅटिंग केली होती मागच्या सामन्यामध्ये, अगदी तोडू बॅटिंग. बघा रिसेंट फॉर्म पाहूया भार्गवचा डिबिन लाईव्हच्या ऑन स्क्रीनवर. अगदी 9 चेंडूमध्ये 30 धावांची ती खेळी प्रेक्षणीय होती. सेमीफायनल मॅच सुरू आहे मित्रांनो. सर्वांच्या नजरा त्या उंच उंच ट्रॉफीकडे. आपला वेळ घेतायत, आपला वेळ घेतायत. पूर्ण कल्पना आहे इथे एक चुकीचा चेंडू आपल्याला या सामन्यापासून दूर नेईल. कारण लक्षात घ्या 18 बॉलचं क्रिकेट म्हणजे लॉटरी क्रिकेट आहे. ती लागली तर ठीक, नाहीतर मग अगदी पराभवाची चव चाखावी लागेल. त्यामुळे या क्षणापासून दूरच राहायला हवं. पाहूया काय घडतंय. हा चेंडू लीव्ह केलाय, अगदी लेफ्ट केलाय, व्हाईट बॉल. पंचांची कामगिरी देखील अफलातून राहिली. प्रेक्षकांना विनंती करतोय, आमच्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतोय, आमच्या एकदा पंचांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अफलातून कामगिरी राहिली आहे. अब्राम पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर वाईट कन्सिडर केलाय. अजून एक चेंडू टाकावा लागेल. हा चेंडू चांगलाय, खाली राहिलाय, कट करायचा होता, थोडासा उशीर केलाय. निनाद आलाय, काहीतरी मेसेज घेऊन आलाय. तीन डॉट टाका, 3 विकेट घ्या किंवा 3 षटकार मारा. तस्मय भूषण वर्तक यांच्याकडून मिळतील तब्बल 500 रुपये. यावेळेला हा चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट केलाय. लाईन लवकर ओळखली आणि छेडण्याचा प्रयास नव्हता, त्यामुळे निश्चितच हा बॉल आपण बघतोय अगदी वाईट बॉल आहे. तस्मय भूषण वर्तक यांच्याकडून 500 रुपये देण्यात येतील. 3 डॉट टाका, 3 षटकार मारा, 3 विकेट काढा आणि एका ओव्हरमध्ये हे सगळं करा. युती एंटरप्राइजेस यांच्याकडून देखील या कामगिरीसाठी अनेक पारितोषिक आहेत. यावेळेला अलकीची एज तिथे जरूर लागले. चेंडू ट्रॅव्हल होतोय
अगदी आपण बघतोय आपला जो बॅनर आहे मुख्य बॅनर तिकडे ट्रॅव्हल झालाय. आलाय उत्तम ज्वेलर चौकार. युती एंटरप्राइजेस यांच्याकडून देखील अगदी 3 षटकार मारा किंवा 3 विकेट घ्या 500 रुपये जिंका ही स्कीम आता ऑन झाली आहे. अनेक आपल्या महिला भगिनींचा सपोर्ट देखील या स्पर्धेसाठी लागतोय. हा सगळा घरोबा आहे MCCचा. मनापासून कौतुक आहे आपलं. फुलटॉस बॉल काय ड्राईव्ह केलाय भार्गव पाटील. ॲट इज व्हेरी बेस्ट. लागोपाठ 2 चौकार. विनंती करतोय जरा सीमारेषेच्या थोडस मागे उभं राहा जेणेकरून कोणताही त्रास आमच्या खेळाडूंना होणार नाहीये. बाईक देखील अगदी सीमेच्या जवळ पार्क केलात तर प्लीज लांब पार्क करा. काय जबरदस्त 2 चौकार. मालविदे महिला मंडळाचं देखील आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. चहाच्या नंतर सर्व उपस्थित झालेत. बरं झालं. यावेळेला स्विच हिट करायला गेले. अगदी फसलेत. वेगाचा वापर अब्राम मार्फत. चांगलं कमबॅक. 5 चेंडूचा खेळ संपलाय. पहिला चेंडू सिंगल, दुसरा चेंडू वाईड, त्यानंतरचा पुढचा चेंडू डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा वाईड, त्यानंतर चौकार आणि डॉट. ही कहाणी राहिली आतापर्यंत या ओव्हरची. 3 षटकाची मॅच आहे. साईनाथ अर्नाळा वर्सेस अष्टविनायक बॉयज. हे 2 संघ, एका बाजूला ओपनचा संघ तर दुसऱ्या बाजूला एक गाव एक फॉर्मॅट मध्ये आलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. MCCची ही स्पर्धा. ओ हो व्हॉट अ बॉल. स्पीड पाहूया. येऊया डिव्हियन कडे. 147. 2च डॉट आलेत. लागोपाठ 2 डॉट आलेत नो डाऊट. मात्र काय स्पीड होता. सरांच्या माहितीसाठी काय जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट DBN लाईव्हच्या माध्यमातून सुरू आहे. अगदी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जे सगळे अपडेट्स दिले जातात तसेच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळेच आपण बघतोय धनंजय मांगेला आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचंही आपण अभिवादन करूया. मनापासून कौतुक आहे DBN. तसेच आमचं पंचांचं देखील मनापासून आभार. पहिले षटक संपलंय. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या आहे ती म्हणजे स्टील 11. 2 चौकार आल्यानंतरचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं अब्रामचं. चला टीम मिटिंग जास्त नको. जिंकायचंय तुम्हाला आम्हाला पूर्ण कल्पना आहे. मात्र प्लॅन 3 षटकासाठी जास्त नको. विश्वनाथ जाधव 1 धाव. भार्गव पाटील 5 चेंडू 8 धावा. प्रेक्षकांची संख्या सध्या एवढी वाढली की अजूनही खुर्च्या येत आहेत. चांगली मॅच होणार आहे. गोलंदाजी मार्कवर आलाय चार्ल्स गावद्या. अजून एक महत्वपूर्ण खेळाडू. जिथे कमी तिथे आम्ही या तत्वावर गोलंदाजी निश्चितच. मात्र चार्ल्सकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तो म्हणजे त्याचा एक्सपिरियन्स आणि तो मॅटर करतो. पाहूया हे बॅटल चार्ल्स वर्सेस विश्वनाथ जाधव. खास करण वैदी दिसत नाही कारण तो सध्या कोण गावलाय. कारण मोठी मॅच आहे नो डाऊट. चार्ल्स या वेळेला काय फटका खेळलाय. चेंडू अगदी आगाशी आणणारा रोडवर. एक नंबर. स्ट्रोक अगदी आवडता फटका आहे. अगदी बॉटम हँडचा जबरदस्त वापर करणं, अगदी लीन होणं, चेंडूवर राज्य करणं, फाईन लेगला आपलं राज्य जमवणं. विश्वनाथ जाधव स्टाईल स्ट्रोक पाहायला मिळतोय. षटकार युरो पॉवर षटकार. या बॉलवर सुद्धा त्याच पद्धतीत धाटणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र सपशेल फसलेत.
लेट्स सी द अंपायर डिसिजन बॅटने आले. थँक्यू व्हेरी मच. एक धाव इथे विश्वनाथच्या खात्यात जाते आणि संघाच्या देखील खात्यात जाते. धावसंख्या झाली ती म्हणजे 18 बिनबाद 18. 3 ओव्हरची मॅच आहे. याही मॅच मध्ये प्रेक्षक अपेक्षित करत असतील 40 धावा. कारण आजकाल मी प्रत्येक वेळा म्हणतोय की सध्या टेनिस बॉल क्रिकेट एवढं वर गेलंय की सरासरी आता 10-12 ही चांगली सरासरी म्हणता येणार नाही. ती सरासरी 16, 18, 20 अशीच असली पाहिजे. आणि त्यामुळे सध्या गोलंदाजांची अगदी कोंडी करण्यात बॅटर यशस्वी ठरत असतात. मात्र काही असे गोलंदाज आहेत ज्यांनी आपली कला सादर केली आहे. भार्गव पाटील ऑन स्ट्राइक. चार्ल्स गोलंदाजी मार्कवर. पाहूया एक कॉन्टेस्ट सेमीफायनल मॅच. MCC ची स्पर्धा 6वं पर्व समजा ओके मध्ये. समोर खेळले चांगला फटका आहे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव. सध्या हात खोलण्यासाठी जागा दिली जात नाहीये. मुंबई बघितलं तर जागा मिळते कुणाला. एक एक फुटासाठी एक एक गुंठ्यासाठी भांडणं होतात. मात्र क्रिकेटमध्ये या जागेला भरपूर महत्व आहे. नेक्स्ट बॉल चार्ल्स वन्स अगेन. विश्वनाथ जाधव साठी स्विच इट केलाय. काय लांब लचक अगदी यूरो पॉवर षटकार. जली को आग कहते हैं, भुजी को राग कहते हैं और जो मारे सिक्सर उसे विश्वनाथ कहते हैं. बॅटिंग ग्रेट बॅटिंग. ज्या वेळेला भार्गव चालणार नाही त्यावेळेला विश्वनाथ चालणार. या ओव्हर मध्ये पाहूया पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा आलाय षटकार. धावसंख्या 25 च्या घरात गेली आहे. पूर्ण कल्पना आहे या दोन्ही बॅटरला समोरचा संघ किती मातब्बर आहे त्यामुळे धावांचं अगदी रांधण गाळावं लागेल. 25 झालेत. अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजून मोठी धावसंख्या करण्याचा मानस असेल. अगदी पोटात टाकलाय चांगला चेंडू इथे चार्ल्सचा. एक धाव इथेही पूर्ण केली जाते. लेट्स सी द अंपायर डिसिजन बॅटने आले. बॅट अँड पॅड झालं होतं. थँक्यू व्हेरी मच. काय लक्षपूर्वक कामगिरी खालिद सरांची. काल अगदी ईद साजरी केलंय मात्र कमिटमेंट अगदी जबरदस्त. पहिल्या 2 दिवस अन्न पाणी न घेता 2 दिवस उन्हात उभं राहून पंचगिरी केली. त्यानंतर ईदचा ब्रेक घेतला आणि आज लगेच पुढच्या दिवशी शेवटच्या दिवशी अंपायरिंगसाठी सज्ज. वेल डन खालिद सर. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल होता. फटका फसलाय. नाराज असेल भार्गव पाटील. अगदी त्याच्यासाठी हा षटकाराचा बॉल होता. मात्र एनिवे जे काय होतं ते चांगल्यासाठीच. या आशावादी ॲटिट्यूडनं पुढे गेला तर आयुष्य सुखर आहे. पाहूया काय घडलंय. षटक संपलेले 2. धावसंख्या झाले ती म्हणजे 27. बिनबाद 27 धावा. सेमीफायनल कोणाच्या नावावर. मुलुंड संघ चिठ्ठीमध्ये फायनल मध्ये पोहोचलाय मात्र तो अजूनपर्यंत मैदानात पोहोचला नाही. येत आहेत सध्या कुठेतरी ते ट्रॅफिक मध्ये विरारच्या अडकलेत. विरार तू पुरा पडा. आज सकाळी मी टेन्शन मध्ये होतो. तिथे पुरा पडायला येणाऱ्या आगाशीला येणारी एकही रिक्षा नव्हती. मी 2-3 जणांना विचारलं आम्ही बोळीज पर्यंत जाऊ. मग मी म्हटलं तिथून चालत जाऊ का. नंतर एक काका आले. त्यांनी थोडीशी दया दाखवली आणि पोचलो बाबा. कारण बरेच जण रिसॉर्टला जात होते. चला वळतोय आता पुन्हा एकदा या मॅच कडे. 27 झाले. शेवटचे एक षटक शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय नेस्टर. अगदी आपण बघतोय ओमानच्या इंटरनॅशनल टीम मधून सुद्धा खेळलाय मात्र सध्या अर्नाळा टीम साठी आपल्या घरच्या टीम साठी सेवा देण्यासाठी सध्या तो पुरापडा मैदानात आहे. पहिला चेंडू डेड ऑन स्पॉट आहे. योग्य फटका नाहीये. चेंडू कावकॉर्नर रिजन मध्ये. एकच धाव मिळेल. वेल बोल्ड नेस्टर. एक धाव इम्पॉर्टंट. भार्गव पाटील या मॅच मध्ये जर बघितला तर राईट क्लिक होत नाहीये असंच आपण म्हणूया. काय तो कॉइन बनवला. राईट क्लिक एका बाजूला MCC.
यावेळेला अगोदरच लीन झाले होते आउटसाइड ऑफ स्टंप, मात्र फटका खेळताना थोडासा उशीर झालाय. काय घडलंय पाहूया. बॅटने आले आय थिंक ही धाव. थँक्यू. एक एक धाव जास्त काही मोठा फरक पाडणार नाहीये, मात्र कौतुक करावं लागेल नेस्टरचं. अगदी काही पावलांचा त्याचा स्टार्ट आहे, तिथून अगदी जे आपल्याला अपेक्षित आहे ती गोलंदाजी केली जाते. ज्योती कडू मॅडम यांचं आगमन. वेलकम मॅम, आपलं स्वागत आहे. आणि निश्चितच या मुख्य मंचावर स्थानापन्न व्हा. नेक्स्ट बॉल नेस्टर. भार्गव साडी समोर खेळलेत, फटका चांगला आहे, मात्र धावा मिळतील फक्त एकच. या ओव्हर मध्ये अक्षरशः धावा थांबवल्यात. वेल बोल्ड नेस्टर, चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा तीच गोष्ट, जागा दिली जात नाहीये. फटक्यांसाठी एक जागा क्रिएट करावी लागते, ते बॅटरला करावं लागेल. आतापर्यंत 3 चेंडूत फक्त 3च धावा. धावसंख्या एक्झॅक्टली 30 झाल्या. या मॅच मध्ये पुन्हा एकदा परतताना टीम आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे साईनाथ अर्नाळा. विशू जाधव अगोदर ऑन साइडला गेले होते, त्यानंतर स्विच हिट केलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, मात्र इथे 2 धावा कंप्लीट. काय अफलातून क्रिकेट दाखवलं जात आहे. ज्यावेळा सरळ बॅटने धावा येत नाही त्यावेळा अशा पद्धतीने इम्प्रोवाइज करून तुम्हाला धावा मिळवायच्या असतात, आणि तीच गोष्ट इथे विशू जाधव दाखवतोय. या मालिकेत आतापर्यंत बरेच षटकार बसलेत, मात्र त्याहून जास्त बसलेत ते म्हणजे चौकार. ओ विशू जाधव पुन्हा एकदा अगदी बैठक स्ट्रोक लाजवाब षटकार. युरो पॉवर षटकार. फुलटॉस चेंडू, अगदी या फुलटॉस चेंडूला जागा दाखवली आहे. लॉंग लेग रिजन मध्ये हा अफलातून षटकार. धावसंख्या 38, म्हणजे 40 धावा ज्या आपण अपेक्षित ठेवत होतो तिकडे मात्र मजल मारली आहे. अजून एक लाजवाब विशू जाधव शो या सेमी फायनल मध्ये. 38 वर उडून 44 वर लागोपाठ 2 षटकार आले. या षटकात 17 धावा आल्या. या मॅचला आता एका उंचीवर घेऊन गेलाय विश्वनाथ जाधव. वाह, काय जबरदस्त खेळाडू. तुमचा आमचा हा धानिवचा ब्रँड पुन्हा एकदा चमवलाय, आणि पब्लिकनं आय थिंक आयवा कॅच पकडले आहे. चला या व्यासपीठावर तुम्हाला एक खास पारितोषिक आहे, या लवकर. आणि या संपूर्ण मालिकेतली ही पहिली कॅच ठरली आहे, आणि 4 दिवसामध्ये असं पहिल्यांदा घडलंय, आणि ते देखील अगदी सेमी फायनल मध्ये. चला या त्या प्रेक्षकाला विनंती करतोय, जर गिफ्ट हॅम्पर पाहिजे असेल तर लवकर या. थँक्यू निनाद वर्तक. हॅपी जर्नी मित्रा. शिक्षकाचं आम्ही खास कौतुक करतोय, त्याला एक गिफ्ट हॅम्पर देतोय. एक प्रकृती हॉस्पिटलची जबरदस्त कॅप आहे, सास पाटील यांच्या शुभस्ते ती दिली जाते. अभिनंदन मित्रा, आणि जिंकलस. अगदी ती कॅप तुला शोभते. आणि हा पहिला माणूस आहे बघा, 4 दिवसात अशी पहिली घटना घडली आहे. कधी कधी एखादी सुंदर गोष्ट घडायला उशीर लागतो, आणि तीच गोष्ट घडली आहे. थँक्यू व्हेरी मच. त्या एकूणच प्रेक्षकांचं मनापासून कौतुक. चला वळूया पुन्हा एकदा या मॅच कडे. हा आपला मंच दाखवला जातोय DVR लाईव्हच्या माध्यमातून. आपले सगळे मान्यवर दिसत आहेत. थँक्यू मेरे सर्वांचं, ज्यांचा ॲक्टिव्ह सपोर्ट या स्पर्धेसाठी लाभलाय. ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य दिलं त्या सर्वांचं मनापासून कौतुक. कारण एखादी स्पर्धा करायची असली तर सहकार्य लाभतं, आणि ते सहकार्य निश्चितच MCCला अतिशय चांगल्या पद्धतीने लाभलंय. धन्यवाद सर्वांचं.
आपण स्क्रीनवर बघतोय जयूला देखील भावपूर्ण श्रद्धांजली. एक खास बॅनर देखील आम्ही इथे लावलाय आणि निश्चितच पहिल्याच दिवशी आपण जयूला श्रद्धांजली वाहिली. 44 झालेत, 45 धावा विजयासाठी. काय 2 षटकार, ते निर्णायक षटकार असू शकतील का पाहूया. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरते. प्रमोद दिल्ली आणि त्याच्या जोडीला डिनॉल. चांगले खेळाडू आहेत त्यामुळे बॅटल रंगेल. सेमीफायनल मॅच तुम्ही बघताय. प्रेक्षकांची संख्या जबरदस्त आहे. तेवढ्याच गाड्या मैदानाच्या बाहेर आपल्याला दिसत आहेत. मालविदे महिला देखील अतिशय चांगल्या पद्धतीने हा सामना बघतायत. ज्योती कडू मॅडम यांचं देखील आपण स्वागत केलंय. थँक्यू. माजी पंचायत समिती सदस्य ज्योती कडू मॅडम, धन्यवाद. आमचे अनेक दाते, पुरस्कर्ते, सर्व कोऑर्डिनेटर ज्यांनी स्पर्धा संपन्न करण्यासाठी अतोनात मेहनत घेतली आहे. पुरापाडा मित्रमंडळ असो, आमचे क्युरेटर असो, आमचे पंच, DBN लाईव्ह, आमचा गुणलेखक मित्र आदेशसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. काय अनबिटन कामगिरी केली त्यांना. वेल डन आदेश. मॅन फ्रॉम मथाणे. पहिल्या दिवशी मथाणे संघ जिंकला त्यामुळे त्याला अजून जोश आला. वेल डन आदेश, आमचा गुणलेखक मित्र. चांगली कामगिरी आणि अनेक अपडेट्स दिलेत आम्हाला, त्यामुळे आमचं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचलंय. चला सुरू करा सेमीफायनलचा हा थरार. 18 चेंडू, 45 धावा आणि गोलंदाजी मार्कवर आलाय मीरा भाईंदरचा स्टार अमय आगाशे. पहिला चेंडू सुपर्ब ब्युटी. टप्पा पडल्यानंतर हलकासा कट. मात्र खास आभार मी स्वतः मानेन ते म्हणजे आमच्या DJ वाल्याचं. काय आमच्या आवाजाची काळजी घेतली. वेगवेगळ्या वेळेला चांगलं म्युझिक वाजवलं. त्याच्यानंतर जेव्हा सांगितलं आवाज वाढव तेव्हा वाढवला, जेव्हा सांगितलं आवाज कमी कर तेव्हा कमी केला. वेल डन DJ. यावेळेला चेंडू टर्न केलाय फाईन लेगला. धावा मिळतील इथे. पाहूया काय घडलंय. चेंडू सीमा रेषा पार आलाय. उत्तम ज्वेलर चौकार. बाईक लांब ठेवा. मी मगाशी देखील म्हटलं होतं सीमारेषेच्या जरा जास्त मागे ना बाईक प्लीज. MCCच्या कार्यकर्त्यांना विनंती करतोय लक्ष घाला त्या गोष्टीकडे, कारण इंजरी जरा जास्त उठून आलात. गुलाबी साडी आता गुलाबी जर्सी. चला कर्णधाराला विनंती करतो या. आणि तुम्ही फायनल मध्ये प्रवेश केलात लक्षात घ्या ना. हात जोडू नका, बक्षीस घ्यायला या. कारण आमच्या एका मुलानं, लहान मुलानं ती चिठ्ठी काढलंय आणि तो मुलगा आशावादी आहे. चला पुन्हा एकदा वळूया या मॅच कडे. आतापर्यंत 5 धावा झाले. 4 चेंडूचा खेळ संपलाय. वेल बोल्ड अमय आगाशे. स्लो डिलिव्हरी आहे, नाही पिक केले. वॉटर डिलिव्हरी. वेल बोल्ड अमय आगाशे. मीरा भाईंदरचा ब्रँड दाखवताना अफलातून क्रिकेटर. अगदी ISPLच्या पहिल्या सीझनसाठी ट्रायल्स मध्ये चांगली कामगिरी केली होती. ब्लू टिक सुद्धा आली होती. मात्र नशीब देखील लागतं तिथपर्यंत पोहोचायला. नाही पोहोचू शकला. मात्र कॅलिबर जबरदस्त आहे. वर पिच केलाय. स्ट्रोक जबरदस्त आहे. बुलेट, अगदी बुलेट. सुपर स्ट्रोक बाय डिनॉल. षटकार, अगदी युरो पॉवर षटकार. डिनॉलच्या या फटक्या मागे मला वर्तक फिटनेसची ताकद आठवली. सुपर. करतो या सर्वांनी या बाजूला खुर्च्यांची व्यवस्था आहे. सर्वांना निमंत्रण आहे. काय रंग चढला या स्पर्धेला. गावातील सर्व महिला मंडळांना विनंती करतोय या मुख्य मंचाच्या बाजूला आपलं स्वागत आहे. हे फक्त क्रिकेट नाही तर क्रिकेटची आता जत्रा आहे असंच आपण म्हणूया. आव्हान स्वीकारलंय. दुसऱ्या षटकासाठी आलाय अक्षय राजभर. पहिल्या षटकात 11 धावा, 4 धावांनी संघ मागे आहे.
इथे विकेट आली आहे. अक्षय राजभरच्या हातालाच विकेट आहे. काय गोलंदाजी. वेल बोल्ड अक्षय राजभर. अगदी विकेट घेतो डझन भर. विनंती करतोय या बाजूला या प्लीज, कारण इथे जरा प्रोटेक्शन जास्त आहे, सिक्युरिटी जास्त आहे. महिलांचा क्रिकेट संघ आगाशीचा देखील चांगली कामगिरी करतोय. मनापासून कौतुक आहे. जरा जोरदार टाळ्या आपल्या महिला क्रिकेट संघासाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. धन्यवाद. आपलं सर्वांचं स्वागत आहे. वेळात वेळ आपण काढलात. बरेच जणी जेवण करून आल्या असतील की संध्याकाळी थोडासा कार्यक्रम लांबणार आहे. वळ्या पुन्हा एकदा मॅच कडे. आतापर्यंत 11 धावा झालेत. एक गडी बाद झालाय. 1.1 षटक संपलंय. म्हणजे नेल्सन फिगर तुम्हाला दिसते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. नेस्टर. अक्षय राजभर टू नेस्टर. ओ यावेळेला सुपला पण नाही जमला. असे विविध फटके टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अगदी लिलिया खेळताना दिसत आहेत सध्या. कारण ज्या वेळेला सरळ बॅटने धावा येत नाहीत ना त्यावेळेला इम्प्रोवाइज करायचं असतं आणि ते इम्प्रोव्हायझेशन करताना हे बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र अक्षय राजभर काय गोलंदाजी केली या एकूणच मालिकेत. हा जोरदार चेंडू होता. बॅट फिरवले आणि चेंडूला कव्हर्सला ढकलून दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. इथेही मिळणार आहे 2 धावा. दोन धावांनी संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचले. 45चं लक्ष्य. अजूनही 32 ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. अष्टविनायक बॉयज जिंकणार की साईनाथ अर्णाला जिंकणार. उत्तर मिळेल. लाफ्ट करायचा होता. चेंडू हातभर लांब आहे. अक्षय राजभर या मुलाचा चार्म काही वेगळाच आहे. आणि मी मगासपासून एक गोष्ट सांगतोय की विश्वनाथ जाधवच्या अगदी मर्जीतला खेळाडू. काय टॅलेंट आहे. अफलातून टॅलेंट. स्लो डिलिव्हरी आहे. स्लो डिलिव्हरी आहे. जबरदस्त गोलंदाजी. डिरेक्टेड नाही झाला. 1 धाव इथे पूर्ण झाले. मात्र काय चेंडू हाताळलाय. स्पीड बघूया या चेंडूचा. फक्त 72 किलोमीटर पर वेगाने हा चेंडू टाकलाय. काय व्हेरिएशन स्पीड मध्ये. अगदी पामच्या मागून टाकलेला चेंडू. लेग ब्रेक डिलिव्हरी नाही पिक करू शकलेत. सन्माननीय नगरसेवक डॉमिनिक रुमावजी यांचं देखील आपण बघतोय मंचावर आगमन होते. प्रभाग क्रमांक 12 चे नगरसेवक. वेलकम डॉमिनिक रुमावजी. आपलं स्वागत आहे. अगदी पहिल्या दिवशी देखील जातीने उपस्थिती या एकूणच मैदानावर. वेल बोल्ड. तितका चांगला फटका. मात्र इफेक्टिव्ह फटका नाहीये. जास्त धावा मिळणार नाहीयेत. 1च धाव. इथून ही मॅच आता थोडीशी जास्त लांब चालली आहे टीम साईनाथ अर्णाळ्याच्या. कारण 2 षटकं संपली आहेत. अक्षय राजभर साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. फक्त 3 धावा. 1 गडी बाद केलाय. व्हॉट अ बॉलिंग. अगदी सिंपल खेळाडू आहे. आपलं काम अगदी प्रामाणिकपणे करायचं हा त्याचा हातखंडा. वेल बोल्ड अक्षय. रिप्ले पाहूया. रिप्ले मध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत. हातभर वळवतोय चेंडूला आणि ही विकेट त्याच्यासाठी नंदनवर ठरलंय. अगदी मातीची विकेट मात्र सपाट विकेट. क्युरेटर्सनं चांगलं काम केलंय त्यामुळे अक्षयने एन्जॉय केली असेल या विकेटवर गोलंदाजी. वेल डन अक्षय राजभर. वेलकम वेलकम डॉमिनिक रुमाव साहेब नगरसेवक प्रभाग क्रमांक 12 चे. स्वागत आहे पुन्हा एकदा त्यांचं. त्यांची उपस्थिती पुन्हा एकदा वजनदार ठरते आमच्या या मंचासाठी. आपलं स्वागत आहे. 15 झालेत आणि ते कंपॅरेटिव्हली विचार केला तर 27 धावा होत्या. वेल बोल्ड. भार्गव पाटील आलाय. 5 चेंडू मध्ये अजूनही 29 धावांची गरज. चला टीम मुलुंड रेडी रहा. शिवाजी पाडेकर आलेत का. नाही. योग्य फटका नाहीये. इथेही फक्त 1च धाव मिळेल. आता 4 चेंडू आणि 28 धावा म्हणजे या एकूणच
सेमीफायनल वर देखील राज्य करताना टीम अष्टविनायक बॉईज. मी पुन्हा एकदा सांगतोय, आज सकाळपर्यंत त्यांची प्रवेश निश्चिती नव्हती. अगदी सकाळी कॉल गेला की यस तुम्हाला यायचं आहे, एक टीमनं नकार दिला होता. अगदी डमी टीम म्हणून ते आले आणि सध्या त्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्याच्या काही दूर आहेत. एकदा जोरदार टाळ्या अष्टविनायक बॉईज साठी झाल्या पाहिजेत. सुपर्ब एफर्ट. थोड्याच वेळात अजून मान्यवर येताना दिसतील. इथे प्रयत्न आहे डिलॉनचा मोठा फटका खेळण्याचा. हा चेंडू देखील इथे निर्धाव जातोय. फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. लगेच आपण फायनल मॅच देखील सुरू करणार आहोत. अगदी वेळेवर सगळ्या गोष्टी घडत आहेत. याचं कारण आज सकाळी जे डिसिजन घेतलं की पहिल्यापासून आपण 4 ओव्हरच्या मॅचेस खेळवूया. मधल्या काळात दुसरं राऊंड आम्ही 3 षटकांचं खेळवलं. नो डाऊट या गोष्टी तितक्याशा योग्य नाहीत, कमी षटकं. मात्र काय करणार, खेळाडू जर व्यवस्थित वेळेवर उपस्थित झाले तर स्पर्धा आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो. मात्र खरी गरज आहे संघांनी वेळेवर येण्याची. थँक्यू व्हेरी मच टीम मुलुंड. अतिशय चांगल्या वेळेवर तुम्ही इथे आलात, तुमचंही मनापासून कौतुक. आमचे सगळे प्रभाग क्रमांक 12चे नगरसेवक स्वप्नील बंधू कवळीजी, रंजना ताळेकर मॅडम तसेच ज्योती दीपक म्हात्रेजी इथे उपस्थित होणार आहेत. डॉमिनिक रुमाव साहेब इथे उपस्थित झालेत, त्यांचं मनापासून हार्दिक आभार. आणि इथे हा सामना संपलाय. अंतिम सामन्यात प्रवेश अष्टविनायक बॉईज. अफलातून कामगिरी. वेल डन भार्गव, वेल डन अमय आगाशे, वेल डन विश्वनाथ जाधव. 9 चेंडू 30 धावा. विश्वनाथ जाधव पुन्हा एकदा ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला टीम अर्नाळाला विनंती करतोय शेक हँड करण्यासाठी पुढे व्हा प्लीज. टीम अर्नाळा, संदीप प्लीज. चला आता फायनल फ्रंटियर. ही जळालती ट्रॉफी कोणाची? 2 संघ. एका बाजूला अष्टविनायक बॉईज तर दुसऱ्या बाजूला 40+ संघ आपल्याला पाहायला मिळेल. मात्र 40+ वाल्यांना कमी समजू नका. त्यांनी देखील अनेक उन्हाळे पावसाळे हिवाळे पाहिलेत, मैदानं गाजवलेत आणि काल त्यांचा खेळ देखील बहारदार होता. तो संघ इथे उपस्थित झालाय अगदी मुलुंडवरून. अगदी 2 ट्रेन बदलल्या, त्यानंतर रिक्षा केली आणि त्यानंतर ते मैदानाच्या आतमध्ये आहे. रंजना ताळेकर मॅडम यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करूया. वेलकम मॅडम, आपलं स्वागत आहे या मुख्य मंचावर. चला फायनल मॅचच्या आता एकूणच नाणेफेकीकडे आपण वळूया.